A few moments later. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी MSCIT इरा सेशन 6 बघणार आहोत. तर 6व्या सेशन पासून तुम्हाला 2 नवीन प्रकारच्या टेस्ट यामध्ये पाहायला मिळतील. तर सेल्फ पाथ लर्निंग नावाची ही एक टेस्ट आहे यामध्ये. ती करायची तुम्हाला. तर ती कशी सुरू करायची बघा. तर सेल्फ पाथ वरती इथे क्लिक करा. त्यानंतर इथे प्रोसीड बटन वरती क्लिक करा. प्रोसीड केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर असा इंटरफेस येईल. त्यानंतर इथे स्टार्ट बटन वरती क्लिक करा. स्टार्ट वरती क्लिक केल्यानंतर इथे एक प्रश्न दिसेल वरती आणि तो प्रश्न सोडवायच्या अगोदर तुमच्या समोर असा एक मेसेज येईल, हिंट आणि क्वेश्चन. तर या ठिकाणी क्वेश्चन या बटनवर क्लिक करायचंय आणि प्रश्न सोडवायचा आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, इट इज पॉसिबल फॉर अ कम्प्युटर टू वर्क विदाउट अ कीबोर्ड और माउस बट नॉट विदाउट अन ऑपरेटिंग सिस्टीम. याचा आन्सर आहे करेक्ट, ट्रू आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर असं कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज येईल. त्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चनला क्लिक करायचं. नेक्स्ट क्वेश्चनला क्लिक केल्यानंतर पुढचा क्वेश्चन येईल. त्यामध्येही तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला असं विचारलं जाईल क्वेश्चन. तर या ठिकाणी क्वेश्चनला क्लिक करायचं आणि सोडवायचं. सेकंड क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग डज अन ऑपरेटिंग सिस्टीम हेल्प विथ. या प्रश्नाचा आन्सर आहे बघा 4 नंबरचं, इट परफॉर्म 1000. थर्ड क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ एन ऑपरेटिंग सिस्टीम. तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे लिनक्स. 5th नंबरचा आन्सर याचा करेक्ट आहे. नेक्स्ट आहे, which of the following is a part of the function of an operating system. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, what does the computer do to understand the human input language and then given us the desired result. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट. ऑपरेटिंग सिस्टीम कन्वर्ट्स द user input to machine language. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, process management is one of the main function of an operating system. Which of the following statements describe the function that the OS performs under process management? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेकंड नंबरचं, मॅनेज एव्हरी प्रोसेस विदाउट एनी हँगिंग और जॅमिंग. नेक्स्ट क्वेश्चन आहे, a peripheral device is defined as a computer device such as keyboard or printer that is not essential part of the computer. The OS takes care of managing such devices and this process is called as. तर याचा आन्सर आहे पेरिफेरल मॅनेजमेंट. चौथ्या नंबरचा आन्सर करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, an operating system decides which file will be stored in which location as a. याचा आन्सर आहे मेमरी. मेमरी मध्ये फाईल स्टोअर केल्या जातात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, which of the following is absolutely essential for a computer to work. तर याचा करेक्ट आन्सर आहे सेकंड, ऑपरेटिंग सिस्टीम. आणि शेवटची जी स्टेप आहे या ठिकाणी व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ ऑटोमॅटिकली प्ले होईल. इथे 10 सेकंदाचा व्हिडिओ आहे. तो पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. त्यामुळे इथे गडबड करू नका, थोडस वेट करा. पूर्ण कम्प्लीट झाल्यावर असा मेसेज ऑटोमॅटिकली एंड एक्झामला इथे क्लिक करा. अशा प्रकारे इथे तुमचं सेल्फ पाथ लर्निंग कम्प्लीट होईल. आता त्यानंतर पुढची स्टेप जी आहे, जी नवीन टेस्ट आहे तुमची, ती आहे डू इट युअर सेल्फ, गायडेड डू इट युअर सेल्फ. या ठिकाणी इथे क्लिक करा. यामध्ये स्टार्ट करायची तुम्हाला टेस्ट. एकूण 10 प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेले आहेत. प्रॅक्टिकल प्रश्न आहेत, ते आपल्याला इथे करायचे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, रिफ्रेश द डेस्कटॉप ऑफ युअर सिस्टीम युजिंग शॉर्टकट ड्रॉप डाउन मेनू और कॉन्टेक्स्ट मेनू बाय क्लिकिंग राईट बटन ऑफ द माउस. स्टार्ट करूया. डेस्कटॉपला रिफ्रेश करायचे तर स्क्रीन वरती काय करायचंय, राईट क्लिक करायचंय. राईट क्लिक केल्यानंतर या ठिकाणी रिफ्रेश वरती क्लिक करायचंय. रिफ्रेश केल्यानंतर इथे सबमिट करायचं.
पुढचा प्रश्न आहे बघा, ओपन द नोटपॅड प्रोग्राम, चेंज द पेज साइज ॲज A4 अँड ओरिएंटेशन ॲज अ लँडस्केप युजिंग फाईल पेज सेटअप. नोटपॅड ओपन करायचे, त्याची साईज A4 करायची. तर या ठिकाणी खाली स्टार्ट बटन वरती क्लिक करायचे. स्टार्ट मध्ये आल्यानंतर NOTE नोट सर्च करा. त्यामध्ये नोटपॅड नावाचं ऍप्लिकेशन सर्च होईल, त्यावरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर आता काय करायचंय ना की तुम्हाला फाईल मध्ये जायचंय. फाईल मध्ये गेल्यानंतर पेज सेटअप या ऑप्शनला इथे क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेजची साईज A4 सेट करा आणि पेज ओरिएंटेशन लँडस्केप वरती क्लिक करा आणि ओके करा आणि आता सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, ओपन द नोटपॅड प्रोग्राम, टाइप द टेक्स्ट नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड, चेंज इट्स फॉन्ट ॲज एरियल, स्टाईल as bold, italic and size as the 20 using format font. प्रश्न चालू झाल्यानंतर हे जे ओल्ड नोटपॅड आहे याला क्लोज करायचे, नवीन नोटपॅड सुरू करा. स्टार्ट वरती जा, नोटपॅड इथे सुरू करा किंवा सर्च करा. नोटपॅड सुरू झाल्यानंतर या ठिकाणी टाईप करा, नेचर इज अवर बेस्ट फ्रेंड आणि हे टाईप केल्यानंतर या ठिकाणी याची फॉर्मॅटिंग करायची. तर त्यासाठी फॉर्मॅट ऑप्शन वरती क्लिक करायचं. फॉर्मॅट मध्ये गेल्यानंतर इथे येते फॉन्ट. फॉन्ट मध्ये आल्यानंतर फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे आपल्याला. या ठिकाणी एरियल नावाचा फॉन्ट वरती स्क्रोल करा. एरियल फॉन्ट वरती एकदा क्लिक करा. त्यानंतर फॉन्ट स्टाईल द्यायची त्याला बोल्ड इटॅलिक. या ठिकाणी बोल्ड इटॅलिक ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर त्याची साईज 20 सेट करायची. 20 सेट करा आणि ओके करा. ओके केल्यानंतर इथे सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे बघा, ओपन द नोटपॅड प्रोग्राम, ऍड द टाइम अँड डेट इन द पेज फ्रॉम एडिट टॅब. नोटपॅड ओपन करायचे आणि त्यामध्ये टाइम आणि डेट ऍड करायची. तर सगळ्यात पहिले स्टार्ट बटन वरती क्लिक करा. नोटपॅड ऍप्लिकेशन सर्च करा. नोटपॅड ऍप्लिकेशन ओपन करा. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी एडिट टॅब वरती क्लिक करा आणि त्यामध्ये टाइम अँड डेट या ऑप्शनला क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, sort the icon on the desktop according to names by clicking the right button of the mouse and select sort by option. तर डेस्कटॉप वर जे आयकॉन आहे ते नेम वाईज सॉर्ट करायचे. तर स्क्रीन वरती राईट क्लिक करा. यामध्ये सॉर्ट बाय ऑप्शन दिलाय. सॉर्ट बाय मध्ये नेम नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एनेबल द ऑटो अरेंज द आयकॉन ऑप्शन बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट व्ह्यू. राईट क्लिक करा स्क्रीनवरती आणि यामध्ये व्ह्यू ऑटो अरेंज नावाचा जो ऑप्शन आहे त्यावरती इथे क्लिक करा व्ह्यू मध्ये आणि यानंतर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चेंज द साइज ऑफ द आयकॉन अवेलेबल ऑन द डेस्कटॉप टू स्मॉल बाय क्लिकिंग द राईट बटन ऑफ द माउस अँड सिलेक्ट व्ह्यू ऑप्शन. तर आपल्याला डेस्कटॉपची जी साईज आहे आयकॉनची ती स्मॉल करायची आहे. स्क्रीन वरती राईट क्लिक करा, व्ह्यू ऑप्शनला क्लिक करा आणि या ठिकाणी स्मॉल आयकॉन वरती क्लिक करा आणि सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ओपन द नोटपॅड प्रोग्राम, सेव्ह युअर डॉक्युमेंट विथ द नेम नोटपॅड युजिंग फाईल टॅब. नोटपॅड प्रोग्राम सेव्ह करायचा आपल्याला. स्टार्ट वरती क्लिक करा, नोटपॅड ऍप्लिकेशन ओपन करा, फाईल मध्ये जा. फाईल मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सेव्ह ॲज वरती क्लिक करा आणि या ठिकाणी फाईलला सेव्ह करायचे तुम्हाला डेस्कटॉप वरती. या ठिकाणी डेस्कटॉप वरती क्लिक करा, नोटपॅड नाव द्या. या ठिकाणी नोटपॅड नावाने याला सेव्ह करा आणि सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे, ओपन नोटपॅड, टाइप युअर नेम, ऍड्रेस अँड ब्लड ग्रुप, देन गो टू द फाईल टॅब अँड क्लिक ऑन द सेव्ह बटन टू सेव्ह द फाईल ऑन युअर कम्प्युटर.
नोटपॅड ओपन करा. नोटपॅड ओपन केल्यानंतर या ठिकाणी टाईप करा तुमचं नाव, ब्लड ग्रुप टाईप करा. अशा पद्धतीने टायपिंग करा आणि नंतर याला सेव्ह करा. डेस्कटॉप वरती तुमचं नाव टाका इथे फाईलला. तुमच्या नावाने ही फाईल डेस्कटॉप वरती सेव्ह करा आणि मग सबमिट करा. पुढचा प्रश्न आहे बघा. ओपन नोटपॅड प्रोग्राम, चेंज द लेफ्ट मार्जिन टू 50 मिलीमीटर्स and top margin 45 millimeters using file page setup. नोटपॅड ओपन करा. स्टार्ट नोटपॅड. नोटपॅड इथे ओपन केल्यानंतर याची मार्जिन सेट करायची. त्यासाठी फाईल मध्ये पेज सेटअप या ऑप्शनला क्लिक करा. त्यानंतर या ठिकाणी लेफ्ट मार्जिन या ठिकाणी टाईप करा 50. त्यानंतर टॉप मध्ये टाईप करा 45. ओके करा आणि सबमिट करा. तर या ठिकाणी आपलं हे डू इट युअर सेल्फ कंप्लीट झालंय. एंड एक्झाम करूया. आता यानंतर आपण बघूया नॉलेज चेक. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन. तर नॉलेज चेक मध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेकंड. यू आर ट्रॅव्हलिंग अँड यू नीड मनी राईट नाव. विथ विच ऑप्शन यू कॅन आस्क युअर फ्रेंड फॉर मनी. तर याचा आन्सर आहे फर्स्ट. ए ऑप्शन इज करेक्ट. Next, you want to send money to your friend and you only have his number with you. Which option should you choose to pay him? तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन पी. नेक्स्ट आहे you want to check your bank account balance. Identify all the way by which you can check it. तर याचा करेक्ट आन्सर आहे फर्स्ट अँड थर्ड. ए अँड सी हे आन्सर याचा करेक्ट आहे. Next question is, you have purchased a pen from a nearby store. The shopkeeper points toward a QR code display stand and asks you to pay. By using which option of beam you can pay the shopkeeper? या प्रश्नाचं उत्तर आहे डी. डी ऑप्शन इज करेक्ट. 4 आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, in which of the following folder can you find the notepad? तर याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा. सेकंड आन्सर इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन, in which tab will you find the font command? फॉन्ट कमांड आपल्याला थर्ड इमेज मध्ये दिसते. तर थर्ड आन्सर याचा करेक्ट आहे. त्यानंतर लुक ॲट द आयकॉन शो हेअर. विच ऑफ द फॉलोइंग इज द शॉर्टकट की फॉर दिस फंक्शन? त्याची शॉर्टकट की आहे Ctrl+S. नेक्स्ट आहे, while printing a notepad document, which of the following option cannot be changed from the print window? तर याचा करेक्ट आन्सर आहे थर्ड, पेज साइज. आणि लास्ट क्वेश्चन, which of the following options will help you open the file explorer? तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ. या ठिकाणी आपलं हे नॉलेज चेक टेस्ट पूर्ण झाली. एंड करूया. त्यानंतर बघणार आहोत आपण सेशन कम्प्लिशन टेस्ट. आपण सुरू करूया आता सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, विथ द हेल्प ऑफ इंटरनेट यू कॅन वॉच मूवी, लिसन टू सॉन्ग अँड प्ले कॉम्प्युटर गेम्स ऑनलाईन. याचा करेक्ट आन्सर आहे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन, युझिंग द इंटरनेट यू कॅन नॉट सर्च एज्युकेशनल इन्फॉर्मेशन ऑनलाईन. आन्सर आहे रॉंग, फॉल्स. नेक्स्ट, यू कॅन नॉट बाय प्रोडक्ट ऑनलाईन. हे पण रॉंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन अँड लास्ट क्वेश्चन, युझिंग द इंटरनेट यू कॅन नॉट लिसन टू सॉन्ग ऑनलाईन. त्याचा आन्सर आहे फॉल्स. या ठिकाणी आपलं हे क्वेश्चन संपले आहेत आणि या ठिकाणी आपले सेशन 6 पूर्ण झाले.
तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. लवकरच पुढचा व्हिडिओ आपण भेटूया.